तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्। साधु साधु साधु। आमचे पूजनीय गुरु म्हणजे नामचं नमन असतं. विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणांना अभिवादन करून गौरवनीय महासंघरत्नाची अनुमती घेऊन आजचा भाग आपण सुरू करूया. आजचा भाग आहे निर्वाणाची अवस्था. निर्वाणाच्या अवस्थे संदर्भामध्ये ते नागसेनाला राजा मिलिंदाने काही प्रश्न केलेले आहेत. आपण त्या संदर्भात आज बघणार आहोत. तर राजा मिलिंद म्हणतात, म्हणते नागसेन, निर्वाणामध्ये केवळ सुखच सुख असते की काही दुःख सुद्धा असते? म्हणजे जे निर्वाण प्राप्त करतात त्या निर्वाणामध्ये सर्व सुखच सुख आहे, काही प्रमाणात दुःख सुद्धा असते? यावर बनते नागसेन म्हणतात, महाराज, निर्वाणामध्ये सुखच सुख असते, दुःखाचा लवलेश सुद्धा नसतो. निर्वाणामध्ये सुखच सुख आहे, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा दुःखाचा लवलेश सुद्धा नाही. अशा पद्धतीनं भंते नागसेनाने राजा मिलिंदास सांगितलं. त्यावर राजा मिलिंद म्हणतो, म्हणते नागसेन, निर्वाणामध्ये केवळ सुखच सुख असते, दुःखाचा लवलेश सुद्धा नसतो. ही गोष्ट ही मान्य करू शकत नाही. म्हणते नागसेन, मी तर या निष्कर्षावर पोहोचलो आहे की निर्वाणामध्ये सुद्धा काही ना काही दुःख निश्चितच असले पाहिजे. या संबंधी माझ्याकडे एक भक्कम असे कारण आहे. राजा म्हणतो की माझ्या मते तर निर्वाणामध्ये सुद्धा दुःख आहे आणि त्यासाठी माझ्याकडे एक भक्कम कारण आहे, जे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर म्हणते म्हणतात, कोणते कारण आहे? यावर राजा म्हणतो, म्हणते नागसेन, निर्वाण प्राप्तीसाठी परिश्रम करणारे साधक शरीर व मन या दोन्ही अंगाने तप साधन करीत असतात. ते तशा प्रकारे दिसून येतात. ते नित्य चंक्रमण करीत असतात. चंक्रमण म्हणजे वॉकिंग मेडिटेशन आहे की नाही? चंक्रमण कशाला म्हणतात? वॉकिंग मेडिटेशनला म्हणतात. म्हणजे एक एक पाऊल टाकून मेडिटेशन असतं, त्याला चंक्रमण म्हणतात. तर चंक्रमण सुद्धा करीत असतात. आसन लावून बसून राहतात. निव्वळ जमिनीवर पडून राहतात. भोजनात संयम बाळगतात. झोपेला ठार करतात. नेहमी इंद्रियावर दबाव ठेवतात. तसेच आपल्या धनधान्याचा त्याग करून स्नेही, बंधुभाव आणि मित्रांशी असलेले नाते एकदम तोडून टाकतात. परंतु सुख लुटणारे व ऐशोआरामाचे जीवन जगणारे लोक पाचही इंद्रियाद्वारे सर्वच प्रकारच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊन मौज लुटतात आणि मस्त राहतात. नाना प्रकारच्या मनपसंत सौंदर्याचा आपल्या डोळ्यांनी आस्वाद घेतात. फुले, फळे, पाने, साल, मुळे किंवा अनेक प्रकारच्या अत्तरांचा सुगंध घेऊन प्रसन्न राहतात. नाना प्रकारच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचा आस्वाद घेऊन मौज करतात. निरनिराळ्या कोमल, नाजूक, पातळ आणि पारदर्शक वस्तूंच्या स्पर्शाने आनंदित होतात. आणि हे लोक अनेक प्रकारच्या चांगल्या किंवा वाईट, पाप किंवा पुण्याच्या आठवणीचे मनातल्या मनात सुखावतात व मनसोक्त त्यांचा उपभोग घेतात. लोक बरं का, लोकांसंदर्भात सांगतोय. आणि या उलट तुम्ही लोक म्हणजे भिक्षू लोक, या उलट तुम्ही लोक डोळे, कान, नाक, जीभ, शरीर आणि मनाच्या इच्छा मारून टाकता, कापून काढता, निसटून तोडून टाकता, रोखून ठेवतात आणि कायमच्या बंद करून टाकतात. त्यामुळे शरीर व मनाला सुद्धा कष्ट करता, शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे दुःख भोगतात. म्हणूनच मागंडीय परिव्राजकांनी, माईक कोणाचा जर चालू असेल तो बंद करावा, म्यूट करावा तो. म्हणूनच मागंदीय परिव्राजकांनी श्रमण गौतम हे लोकांचा जीव घेणारे आहेत या शब्दात भगवान बुद्धांची निंदा केली होती. त्याच कारणाच्या बळावर मी म्हणतो की निर्वाण सुद्धा दुःखाने भरलेले आहे.
यावर भंते नागसेन म्हणतात हे सगळं राजाने विश्लेषण करून सांगितलं. यावर भंते नागसेन काय उत्तर देतात आपण ते बघूयात. तर भंते नागसेन म्हणतात, महाराज, नाही महाराज, तुम्ही समजता तसे नाही. निर्वाणामध्ये दुःखाचा लवलेश सुद्धा आढळून येत नाही, तर केवळ सुखच सुख आहे. महाराज, तुम्ही समजता की दुःख निर्वाणामध्ये नसून निर्वाणाचा साक्षात्कार करण्यापूर्वीची ती बाब आहे. तुम्ही ज्या गोष्टीबद्दल सांगितलंय, चंक्रमण करणे, आसन लावून बसणे किंवा वॉकिंग मेडिटेशन करणे, इतर वस्तू ज्या आहेत त्या, आहे की नाही, झोपेला मारणे, इंद्रियांवर संयम ठेवणे, भोजनात संयम बाळगणे, शब्द रूप गंध स्पर्श या सर्व विषय वासनांपासून दूर राहणे, या सर्व गोष्टी निर्वाणाच्या अगोदरच्या आहेत. निर्वाण प्राप्त करण्यापूर्वीचे परिश्रम आहे. तर मी ती तर निर्वाणाचा साक्षात्कार करून घेण्याकरिता प्रयत्नशील राहण्याची अवस्था आहे. महाराज, खरोखर निर्वाणात सुखच सुख असते. निर्वाणामध्ये दुःखाचा लवलेश सुद्धा नसतो. या संबंधी एक कारण सांगतो. तर काय सांगितलं भंतीजींनी? महाराज, राजे लोकांना राज्य सुख नावाची एखादी वस्तू मिळते काय? राज्य सुख नावाची एखादी वस्तू मिळते काय? होय भंते, राजांना राज्य सुख मिळत असते. महाराज, त्याचे हे राज्य सुख दुःखाने भरले असते काय? नाही बनते, ते दुःखाने भरलेले नसते. महाराज, कधी सीमेवरील प्रांताचे लोक बंडाळी माजवीत असतात, तेव्हा त्यांचे दमन करण्यासाठी राजाला आपले घरदार सोडून अधिकारी, मंत्री, सेनापती आणि सैनिक या सर्वांना आपल्या संगती घेऊन किड्या कीटकांचे दुःख सहन करीत ऊन वाऱ्यात उंच सलग आणि अशा जमिनीवर भयंकर लढाई करावी लागते. अशा प्रसंगी कधी कधी आपला जीव सुद्धा धोक्यात घालावा लागतो. ते का? यावर राजा म्हणतो, म्हणते नागसेन, हे राज्य सुख नव्हे, तर राज्य सुख मिळवून घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या राज्य सुखापूर्वीचे प्रयत्न मात्र आहेत. म्हणते नागसेन, अत्यंत कष्टाने राजे लोकांना राज्याचा लाभ मिळतो आणि त्यानंतरच ते सुखाचा उपभोग करतात. म्हणते नागसेन, याप्रमाणे राज्य सुखात दुःख मिसळलेले नसते. राज्य सुख ही दुसरी वस्तू असून दुःख ही दुसरी वस्तू आहे. असं मिलिंद राजाने भंते नागसेना सांगितलं. तर यावर भंते म्हणतात, महाराज, त्याचप्रमाणे निर्वाण म्हणजे सुखच सुख आहे. निर्वाणात दुःखाचा लवलेश सुद्धा नसतो. परंतु जे कोणी निर्वाण लाभ करून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात, त्यांना शरीर व मनाने तप करावेच लागते. त्यासाठी त्यांना उभे राहणे, चंक्रमण करणे, आसन लावून बसणे, पडून राहणे, भोजनात संयम पाळणे, निद्रेला दूर सारणे, इंद्रियांचे दमन करणे आणि आपल्या धनधान्यांचा त्याग करून प्रियजन, बंधुभाव आणि स्नेही लोकांशी असलेले नाते सोडणे आवश्यकच असते. इतके कठीण तप भोगल्यानंतर निर्वाणाचा साक्षात्कार होतात, त्यांना सुखच सुख लाभत असते. शत्रूंशी झुंज देऊन त्यांचे दर्शन केल्यानंतरच राजे लोकांना राज्य सुखाचा उपभोग घ्यावयास मिळतो. त्याचप्रमाणे निर्वाण ही दुसरी दुःख निर्वाण ही दुसरी गोष्ट आहे. दुःख ही दुसरी बाब आहे. महाराज, निर्वाणात सुखच सुख असते, त्या दुःखाचा लवलेश सुद्धा नसतो. तर दुःख ही दुसरी बाब असून निर्वाण ही दुसरी बाब आहे. या संबंधी आणखी एक कारण आहे का? यावर भंते म्हणतात, महाराज, मोठमोठ्या कलावंतांना त्यांच्या कलेमुळे आनंद होतो काय? मोठमोठे कलाकार असतात, वीणा वादक असतात, बासरी वादक असतात किंवा बाकीचे जे कोणते कोणते कलाकार कलावंत आहेत, त्यांना त्यांच्या कलेमुळे आनंद मिळतो काय? होय बनते, मोठमोठ्या कलावंतांना त्यांच्या कलेमुळे आनंद होतो. महाराज, त्या 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 कलावंतांना कलानंदात सुख दुःख मिश्रित असतात काय? त्यांच्या त्या कलावंतांमध्ये माईक माईक म्यूट करा आपला माईक. त्यांच्या त्या कलेमध्ये सुख दुःख मिश्रित असतात काय? नाही बनते. महाराज, तर मग आपल्या गुरुच्या सेवेत इतके कष्ट ते का उपसतात? त्यांना ते प्रणाम का म्हणून करतात? उभे राहून त्यांचे स्वागत का करतात? पिण्याचे पाणी आणून देणे, घरात झाडू मारून घर साफ करणे, दातवण आणून देणे आणि तोंड धुण्यासाठी त्यांना पाणी आणून देणे इत्यादी ते सेवा करतात. त्यांचे उष्टे खाणे,
त्यांची मालिश करून देणे, त्यांना अंघोळ घालून देणे आणि त्यांची अंग मालिश करून देणे हे काय दर्शवते? आपल्या इच्छेनुसार काही न करता दुसऱ्याच्या इच्छेनुसार ते सर्व कामे का करतात? कठोर अंथरुणावर का झोपतात? शिळे पाके अन्न खाऊन ते आपला निर्वाह का चालवतात? आणि या कलेला संपादन का करतात? त्या कलेला संपादन करण्यासाठी ते एवढे दुःख का सहन करतात? बनते नागसेन हा कलेमुळे मिळणारा आनंद, कला शिकून घेण्याकरिता हे सर्व करीत असतात. बनते अत्यंत कठोर परिश्रमाने कलावंत कला संपादन करून नंतर त्यापासून मिळवणारा आनंद उपभोगत असतो. याला असे म्हणता येणार नाही की कलेत दुःख मिसळलेले आहे. महाराज, कला ही एक बाब असून दुःख ही दुसरी बाब आहे. यावर बनते म्हणतात, महाराज, त्याचप्रमाणे निर्वाणात सुखच सुख आहे. निर्वाणात दुःखाचा थोडा सुद्धा लवलेश नाही. ते निर्वाण प्राप्त करून घेण्यासाठी परिश्रम करतात. त्यांना शरीर व मनाने तपाचरण करावेच लागतात. त्यासाठी त्यांना उभे राहणे, चंक्रमण करणे, आसन लावणे, भोजनासंबंधी संयम पाळणे, झोपेस मारणे, इंद्रियांचे दमन करणे, तसेच आपल्या धनसंपत्तीचा त्याग करून आणि प्रियजन बंधुभाव स्नेही मित्रकांशी नाते तोडून टाकणे इत्यादी गोष्टी कराव्याच लागतात. एवढ्या कठोर परिश्रमाने निर्वाण प्राप्त करून नंतर ते त्याचे सुख उपभोगतात. जसे कलावंत आपल्या कलेमुळे मिळणारा आनंद उपभोगतात. महाराज, त्याचप्रमाणे निर्वाणात सुख सामावलेले असते. निर्वाणात दुःखाचा लवलेश मुळीच नसतो. दुःख ही दुसरी बाब असून निर्वाण ही दुसरी बाब आहे. हे या ठिकाणी आपण समजून घ्यावे. ठीक आहे बनते नागसेन, आता मला ही बाब व्यवस्थित प्रकारे समजून आली, कळून आली. असं राजा मिलिंद बनते नागसेन. पुढे आहे निर्वाणाचे बाह्य. राजा म्हणतो, बनते नागसेन, आपण एवढा जोर देऊन निर्वाण निर्वाण असे नेहमी म्हणत राहता, तर ते निर्वाण आहे तरी काय? उपमा देऊन, स्पष्टीकरण करून, तर्काद्वारे आणि कारणे दाखवून निर्वाणाचे रूप, स्थान, काळ किंवा त्यांची लक्षणे आपण समजावून सांगू शकाल काय? म्हणजे निर्वाण काय आहे नेमकं? निर्वाणाचं रूप कसं आहे? त्याचं स्थान कोणतं आहे? त्याचा कालावधी कोणता असतो? त्याची लक्षणे काय असतात? हे तुम्ही सांगू शकाल काय? यावर राजा मिलिंदाला बनते नागसेन म्हणतात, महाराज, उपमा देऊन, स्पष्टीकरण करून, तर्काद्वारे किंवा कारणे दाखवून निर्वाणाचे रूप, स्थान किंवा काळ किंवा त्याची लक्षणे दाखवली जाऊ शकतील अशी निर्वाणात कोणतीच गोष्ट नाही. बनते नागसेन, राजा म्हणतो, असे कसे म्हणता येईल की निर्वाणाचे अस्तित्व आहे, परंतु त्याचे रूप, स्थान, काळ किंवा त्याची लक्षणे उपमांच्या द्वारे, स्पष्टीकरणाने, तर्काच्या सहाय्याने किंवा कारणाने सुद्धा समजविली जाणे अशक्य आहे? कृपया करून मला ही गोष्ट समजावून सांगा, असं राजा मिलिंद बनते नागसेन. मग बनते नागसेन म्हणतात, ठीक आहे महाराज, हे मी आपणास समजावून सांगतो, परंतु प्रथम तुम्ही मला सांगा की महासमुद्र नावाची कोणती एखादी वस्तू आहे काय? महासमुद्र नावाची कोणती एखादी वस्तू आहे काय? होय बनते, आहे. महासमुद्र कोणाला माहित नाही बरे? महासमुद्र तर सर्वांनाच माहिती. महाराज, समजा कोणी तुम्हाला विचारले की महाराज, महासमुद्र अस्तित्वात आहे, तर त्या महासमुद्रात पाणी किती आहे? महासमुद्रात वास्तव्य करणारे जीवजंतू किती आहेत ते सांगा, तर तुम्ही काय उत्तर देणार? एखाद्याने तुम्हाला विचारलं, महासमुद्र आहे, बरोबर आहे, अस्तित्व आहे त्याचं, मग त्या महासमुद्रात किती पाणी आहे? त्या महासमुद्रात किती जीवजंतू राहतात हे तुम्ही सांगा. तुम्ही काय उत्तर देणार? म्हणते नागसेन, असे जर मला कोणी विचारले तर मी म्हणेन, हे भल्या माणसा, जो प्रश्न विचारण्यासारखा नाही तो प्रश्न तू का विचारतोस? हे भल्या माणसा, जे प्रश्न विचारण्यासारखे नाही ते प्रश्न तू का विचारतोस? असा प्रश्न विचारू नये. असा प्रश्न विचारूच नये. तो तसाच राहू दिला पाहिजे. भूगर्भशास्त्रातील विद्वान लोकांनी सुद्धा या प्रश्नावर अजून विचार केलेला नाही. महासमुद्रात किती पाणी आहे याचा हिशेब कोण करू शकेल?
आणि त्यात किती जीवजंतू आहे हे कोण बरे मोजून काढू शकतो? महाराज म्हणते म्हणतात, महाराज, महासमुद्र अस्तित्वात असून सुद्धा असे कसे उत्तर द्याल? म्हणजे महासमुद्र असतो, आहे, त्याचं अस्तित्व आहे, असं असून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं उत्तर कसं काय द्याल? तुम्ही तर त्याचा हिशोब लावून बरोबर सांगितले पाहिजे की महासमुद्रात इतके पाणी असून त्यात इतके प्राणी वास्तव्य करीत राहतात. म्हणते ही अशक्य बाब आहे. असा प्रश्न उचलून धरल्याने काहीच साध्य होणार नाही. यावर म्हणते म्हणतात, महाराज, ज्याप्रमाणे महासमुद्र अस्तित्वात असून सुद्धा त्यात किती पाणी आहे, किती प्राणी राहतात, हे मात्र सांगितले जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे निर्वाण अस्तित्वात असले असेल तरी त्याचे स्वरूप, स्थान, काळ किंवा त्याची लक्षणे उपमा देऊन, स्पष्टीकरणाने, तर्काच्या सहाय्याने किंवा कारणे दाखवून समजावून सांगून देखील तितके अशक्यच आहे. महाराज, ज्यांना चित्तवश झालेले आहे, म्हणजे ज्यांचे मन ताब्यात आलेले आहे, असा रिद्धिमान पुरुष एकदाचे महासमुद्राचे पाणी किती आहे व त्यात किती जीवजंतू आहे वास्तव्य करून राहतात हे सांगू शकेल, परंतु तो सुद्धा निर्वाणाचे स्वरूप, स्थान, काळ किंवा लक्षणे कधी समजावून सांगू शकणार नाही. महाराज, निर्वाण अस्तित्वात असून सुद्धा त्याचे स्वरूप, स्थान, काळ आणि त्याची लक्षणे उपमा देऊन, तर्काने किंवा कारणे देऊन समजावून सांगता येत नाही. या संबंधी आणखी एक कारण आहे का? महाराज, देवगणात अरूपकायिक नावाच्या देवता आहेत की नाही? जे देव लोक आहे त्या देव लोकांमध्ये अरूपकायिक नावाच्या देवता आहेत की नाही? अरूपकायिक म्हणजे ज्यांना रूप नाही, म्हणजे ज्यांना शरीर नाहीये. हे जे ठोस शरीर दिसतं ना, तिथं ते शरीर नाहीये. तर असे देवता आहेत की नाही? होय बनते, अरूपकायिक नावाच्या देवता आहेत असे मी ऐकले आहे. महाराज, त्या अरूपकायिक देवतांची रूप, स्थान, काळ आणि लक्षणे उपमेद्वारे, स्पष्टीकरणाने, तर्काद्वारे आणि कारणाने स्पष्ट करून समजावून सांगता येतील काय? नाही बनते, तसे समजावून सांगता येणे शक्य नाही. महाराज, तर मग असेच म्हणावे लागेल की अरूपकायिक देवताच अस्तित्वात नाही. म्हणते, अरूपकायिक देवता अस्तित्वात आहेत हे खरे आहेत, परंतु त्यांचे रूप, स्थान, काळ व त्यांची लक्षणे उपमेद्वारे, स्पष्टीकरणाने, तर्क लावून आणि कारणाने सुद्धा समजावून सांगितले जाऊ शकत नाही. महाराज, ज्याप्रमाणे अरूपकायिक देवतांचे अस्तित्व असूनही त्यांचे रूपादी उपमेद्वारे समजावून सांगितले जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे निर्वाण अस्तित्वात असूनही ते समजावून सांगणे अशक्य आहे. यावर राजा म्हणते नासे, ठीक आहे, निर्वाण म्हणजे सुखच सुख आहे आणि त्याचे रूप, स्थान, काळ किंवा त्यांची लक्षणे उपमेद्वारे, स्पष्टीकरणाने किंवा तर्काच्या सहाय्याने कारण देऊन समजावून सांगता येत नाही, हे मी मान्य करतो. पण म्हणते, उपमांच्या सहाय्याने निदान निर्वाणाच्या गुणाबद्दल तरी काही संकेत कुणीतरी केले आहेत काय? निदान उपमाच्या संकेताने तरी निर्वाणाचे गुण कोणी सांगितलेले आहे काय, किंवा त्याचे संकेत तरी दिलेले आहे काय? महाराज, निर्वाणाला तर रूपच नाही, परंतु उपमांच्या आधाराने त्याच्याकडे थोडाफार इशारा करता येण्यासारखा आहे, जेणेकरून हे समजून येते की ते कसे आहे. ठीक आहे म्हणते, यामुळे निर्वाण कसे आहे याचा थोडाफार इशारा तर मिळेल. त्वरा करा आणि आपल्या मंद, शीतल आणि मधुर भाषण रूपी वायूने माझ्या हृदयातील उत्सुकता रूपी आग शांत करावी आणि मला त्या उपमेद्वारे समजावून सांगावं. यावर बनते म्हणतात, महाराज, कमळाचा एक गुण निर्वाणात पाहावयास मिळतो. जे कमळ असतं आहे की नाही पाण्यामध्ये, चिखलामध्ये, त्या कमळाच्या सहाय्याने, त्या कमळामध्ये एक गुण आहे, ते गुण बघून निर्वाणाचा गुण त्याच्यामध्ये पाहावयास मिळतो. पाण्याचे 2 गुण, औषधीचे 3 गुण, महासागराचे 4 गुण, भोजनाचे 5 गुण, आकाशाचे 10 गुण,
मणिरत्नांचे 3 गुण, लाल चंदनाचे 3 गुण, लोण्याचे 3 गुण आणि पर्वत शिखराचे 5 गुण निर्वाणात पाहावयास मिळतात. एवढ्या सगळ्या गोष्टींची उपमेद्वारे किंवा त्यांचे गुण ह्या गोष्टींमध्ये पाहायला मिळतात. तर काय आहे सर्वात प्रथम? तर बघा, कमळाचा एक गुण म्हणते नागसेन, कमळाचा एक गुण निर्वाणात पाहावयास मिळतो असे जे आपण म्हणाले, तर तो एक गुण कोणता आहे? यावर म्हणते म्हणतात, महाराज, कमळ हे पाण्यात राहूनही पाण्यापासून सर्वथा अलिप्त असेच राहते. त्याप्रमाणे निर्वाण हे सुद्धा सर्वच क्लेशापासून अलिप्त असते. महाराज, हा कमळाचा एक गुण निर्वाणाचा गुण आहे. कमळ पाण्यात असते, चिखलात असते, परंतु त्याच्यावर एक सुद्धा थेंब घाण तो सफर पडू देत नाही. तसंच या मानवरूपी संसारामध्ये अडत लोक उत्पन्न होतात, ते निर्वाणाला प्राप्त होतात, परंतु त्यांना कोणत्याही क्लेशाचा लवलेश नसतो. हा एक निर्वाणाचा गुण कमळामध्ये दिसून येतो. पाण्यामध्ये 2 गुण दिसून येतात निर्वाणाचे. कोणते आहेत हे व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का बरं का? म्हणते नागसेन, पाण्याचे 2 गुण निर्वाणात पाहाव्यास मिळतात असे जे आपण म्हणालात, ते गुण कोणते ते कृपा करून सांगा. यावर भंते म्हणतात, महाराज, पाणी ज्याप्रमाणे शीतल असते आणि ते उष्णतेला दूर करते, त्याचप्रमाणे निर्वाण देखील सर्वच क्लेशांच्या उष्णतेला विझवून टाकते, सर्वच विकारांना विझवून टाकते. तसेच दुसरे कारण, तसेच ज्याप्रमाणे पाणी थकल्या भागल्या तहानलेल्या व्याकुळलेल्या आणि उन्हाने त्रस्त अशा मनुष्य किंवा जनावरांची तहान भागून त्यांना शांत करते, त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा लोकांची कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा यामुळे सुकलेला कंठ निर्वाण रूपी जलाने भिजवून त्यांची तहान दूर करतात. है की नाही? 3 प्रकारच्या तृष्णेला दूर करून त्यांची ती तहान दूर करतात. औषधाचे 3 गुण निर्वाणाचे, औषधामध्ये असे 3 गुण आहे की जे निर्वाणाला दर्शवतात. कोणते आहे? म्हणते नागसेन, आपण म्हणतात की औषधाचे 3 गुण निर्वाणात पाहाव्यास मिळतात, ते कोणते बरे? सांगितलं, महाराज, ज्याप्रमाणे विषबाधेने तळमळलेल्या लोकांना वाचवण्यासाठी औषधा वाचून दुसरा मार्ग नाही, आणि ज्याप्रमाणे औषध सर्वच प्रकारच्या आजाराचा अंत करून टाकतो, त्याचप्रमाणे निर्वाण हे समस्त दुःखांचा अंत करण्यास समर्थ आहे. याशिवाय ज्याप्रमाणे औषध हे अमृत ठरणारे आहे, त्याप्रमाणे निर्वाण सुद्धा हे लोक कल्याणासाठी अमृत ठरते. महासागराचे 4 गुण म्हणते नागसेन, आपण म्हणाले की महासागराचे 4 गुण निर्वाणात पाहावयास मिळतात. ते 4 गुण कोणते आहेत? तर सांगितलं, महाराज, ज्याप्रमाणे महासागर स्वतःमध्ये कोणत्याही मृत शरीरास राहू देत नाही, त्याचप्रमाणे निर्वाणात देखील क्लेश राहू शकत नाही. एक समुद्राचा एक गुण आहे की तो डेड बॉडी स्वतःमध्ये ठेवत नाही, तो बाहेर टाकून देतो. है की नाही? ऐकलं असेल तुम्ही. तसंच निर्वाण कोणत्याच क्लेशाला मध्ये राहू देत नाही, त्याला ते बाहेर टाकून देतं. दुसरं, तसेच ज्याप्रमाणे महासागर महान आणि अमर्याद आहे, सर्वच नद्या त्यात येऊन मिसळल्या जातात, तरी तो कधी भरू शकत नाही, त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा महान आणि अमर्याद आहे, तो कधी भरू शकत नाही, त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा महान आणि अगाध आहे. सर्व जीव त्यात येऊन मिळाले तरी त्याची भरती कधी होऊ शकत नाही. त्याची जी हे आहे मर्यादा आहे, ती कधी कमी होत नाही. आणखी ज्याप्रमाणे महासागरात मोठमोठ्या जीवांचे वास्तव्य आहे, आपण बघतो मोठमोठी जीव राहतात महासागरामध्ये. शार्क आहे, ब्लू व्हेल आहे, है की नाही? व्हेल मासा आहे मोठा. अशा अनेक मोठमोठे प्राण्यांचं वसतिगृह म्हणजे समुद्र आहे. त्याचप्रमाणे निर्वाणामध्ये मोठमोठे शीनास्त्र, परमविशुद्ध, बलशाली आणि आत्मसंयमी अरहंतांचे वास्तव्य आहे. आणखी ज्याप्रमाणे महासागर नाना प्रकारच्या लाटा रूपी लहान मोठ्या फुलांनी फुललेला राहतो, सदैव त्याला लाटा येत राहतात, त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा नाना प्रकारच्या शक्ती, विद्या आणि विमुक्ती रूपी फुलांनी नेहमीच परिपूर्ण राहतो. महाराज, महासागराचे हे 4 गुण निर्वाणात दिसून येतात.
आहाराचे 5 गुण. जर डिस्कनेक्ट झालं तर पुन्हा जॉईन व्हा बरं का. विषय आपल्याला संपवायचा आहे. अर्धवट नाही सोडायचा. समजतंय ना विषय? हां, ठीक आहे. आहाराचे 5 गुण. म्हणते नागसेन, आपण म्हणता की आहाराचे 5 गुण निर्वाणात दिसून येतात. ते 5 गुण कोणते बरे? त्यावर म्हणते म्हणतात. महाराज, ज्याप्रमाणे आहार सर्व जीवांच्या प्राण्यांचे रक्षण करते, त्याचप्रमाणे साक्षात केलेले निर्वाण वृद्धत्वापासून व मृत्यूपासून सर्वांचे रक्षण करते. ज्यांनी ज्यांनी ते प्राप्त केले त्यांचेच बरं का. तुम्ही म्हणशाल सर्वांचेच. ज्यांनी निर्वाण प्राप्त केलेले त्यांचे. याशिवाय ज्याप्रमाणे आहार सर्वांच्याच शक्तीची वृद्धी करते, म्हणजे भोजन घेतल्याने सर्वांनाच ताकद मिळते, त्याचप्रमाणे निर्वाण साक्षात्कार करून घेताच रिद्धी शक्तीची वृद्धी त्या व्यक्तीमध्ये होत असते. पुन्हा ज्याप्रमाणे आहार सर्व जीवांचे सौंदर्य कायम ठेवते, त्याचप्रमाणे साक्षात केलेले निर्वाण सर्वांचे सद्गुण सद्गुणाचे सौंदर्य कायम ठेवते. याशिवाय ज्याप्रमाणे आहार सर्वच प्राण्यांचे कष्ट हरण करते, आहे की नाही? भुकेची पीडा उत्पन्न झाली, भोजन केले की ते कष्ट दूर होतात. भोजन घेतल्यानंतर ती जी काही पीडा उत्पन्न होते भुकेची ती नष्ट होते. त्याचप्रमाणे निर्वाण सर्वांच्याच क्लेशरूपी कष्टाचे हरण करते. आणखी ज्याप्रमाणे आहार सर्वच प्राण्यांची भुकेची व्यथा व अशक्ततेचा नाश करते, त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा सर्व जीवांची दुःख व्यथा व अशक्ततेचा नाश करतो. म्हटलेलं आहे, महाराज, आहाराचे हे 5 गुण निर्वाणाचा साक्षात्कार केला असता त्यात पाहावयास मिळतात. आकाशाचे 10 गुण. म्हणते नागसेन, आपण सांगितले की आकाशात 10 गुण निर्वाणात पाहावयास मिळतात. ते 10 गुण कोणते? ते 10 गुण आहेत. प्रथम, उत्पन्न होत नाही. दुसरं, जुने होत नाही. तिसरं, मरत नाही. चौथं, आवागमन येणे जाणे करीत नाही. दुर्ज्ञेय आहे, म्हणजे समजण्यास फार सोपं नाही, आहे की नाही? चोरल्या जाऊ शकत नाही. दुसऱ्या कोणावर हे अवलंबून राहत नाही. स्वच्छंद म्हणजे स्वतंत्र आहे, मुक्त आहे आणि अनंत आहे. त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा उत्पन्न होत नाही, जुने होत नाही, मरत नाही, आवागमन करीत नाही, अत्यंत दुर्ज्ञेय आहे, चोरले जाऊ शकत नाही, दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही, स्वच्छंद आहे, मुक्त आहे आणि अनंत आहे. महाराज, आकाशाचे हे 10 गुण निर्वाणात उपलब्ध आहेत. म्हणते नागसेन, आपण म्हणता की मणिरत्नाचे 3 गुण निर्वाणात उपलब्ध आहेत. ते 3 गुण कोणते ते सांगावे. त्यावर म्हणते म्हणतात, महाराज, ज्याप्रमाणे मणिरत्न सर्व इच्छा पूर्ण करते, त्याचप्रमाणे निर्वाण देखील सर्व इच्छांची पूर्ती करत असते. याशिवाय ज्याप्रमाणे मणिरत्न अतिशय मनोहर असते, मन जिंकणारे असते, त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा मनोरम असते, मनोहर असते, प्रकाशमान, उपयुक्त. जसा मणिरत्न प्रकाशमान उपयुक्त असते, त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा प्रकाशमय उपयुक्त असेच असते. महाराज, मणिरत्नाचे हे 3 गुण निर्वाणात पाहावयास मिळतात. मग लाल चंदनाच्या गुणांसंदर्भात म्हटलेले, लाल चंदनामध्ये 3 प्रकारचे गुण असतात की जे निर्वाणात पाहावयास मिळतात. ते कोणते आहे? तर भंते म्हणतात, महाराज, ज्याप्रमाणे लाल चंदन दुर्मिळ असते, त्याचप्रमाणे निर्वाणाचा साक्षात्कार करून घेणे सुद्धा अत्यंत कठीण असते. आणखी ज्याप्रमाणे लाल चंदनाचा सुगंध जसा वैशिष्ट्यपूर्ण असतो, एक विशेष असतो, आहे की नाही? इतरांसारखा नसतो, सुगंध वेगळ्या प्रकारचा असतो. त्याचप्रमाणे निर्वाणाचा सुगंध सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असतो. याशिवाय आणखी ज्याप्रमाणे सज्जन लोकात लाल चंदनाची प्रशंसा होते, त्याचप्रमाणे निर्वाणाची सुद्धा सज्जन लोकात मुक्तपणे प्रशंसा होत असते. महाराज, लाल चंदनाचे हे 3 गुण निर्वाणात पाहता येतात. लोण्याचे 3 गुण. लोण्यामध्ये सुद्धा असे 3 गुण आहेत की जे निर्वाणास दर्शवतात. समजतंय सर्वांना? हम्म. तर भंते म्हणतात, राजा म्हणतो, भंते नागसेन, लोण्याचे 3 गुण निर्वाणात उपलब्ध असते ते कोणते बरे? यावर भंते म्हणतात, महाराज, ज्याप्रमाणे लोणी हे पाहण्यात अत्यंत सुंदर असते, त्याप्रमाणे निर्वाण देखील सद्गुणाने, कशाने?
सद्गुणाने सुंदर असते. अजून ज्याप्रमाणे लोण्याचा सुगंध फारच सुंदर असतो, त्याप्रमाणे निर्वाणाचा सुद्धा फारच सुंदर असा शिलाचा सुगंध असतो. आणखी ज्याप्रमाणे लोण्याची चव अत्यंत मधुर असते, त्याप्रमाणे निर्वाणाचा सुद्धा आस्वाद म्हणजे त्याचा अनुभव माधुर्यपूर्ण असतो. महाराज, लोण्याचे हे 3 गुण निर्वाणात दिसून येतात. पर्वत शिखराचे 5 गुण. पर्वत शिखराचे 5 गुण सांगितलेले आहे. शेवटचा आहे की नाही? शेवटचा आहे पर्वत शिखरा संदर्भात. तर राजा म्हणते नागसेन, पर्वताच्या शिखराचे 5 गुण निर्वाणात पाहावयास मिळतात असे आपण म्हणतात. ते गुण कोणते आहे कृपा करून सांगा. तर म्हटलेलं आहे, महाराज, ज्याप्रमाणे पर्वताचे शिखर फारच उंच असते, त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा फार उच्च स्तराचे आहे. तसेच ज्याप्रमाणे पर्वताचे शिखर अचल असते, है की नाही, अनशेकेबल असते, त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा अचल असते. याशिवाय पर्वताच्या शिखरावर चढून जाणे मोठे कठीण कार्य असते. त्याचप्रमाणे निर्वाणाचे शिखर चढून जाणे हे मोठे कठीण कार्य असते. चौथं, याशिवाय पर्वताच्या शिखरावर कोणत्याच प्रकारचे बीज रुजू शकत नाही. त्याचप्रमाणे निर्वाणाच्या शिखरावर सुद्धा क्लेशांचे, विकारांचे बीज कधीही मूळ धरू शकत नाही. 5व, आणखी ज्याप्रमाणे पर्वत शिखराला कधी कोणाविषयी प्रेम किंवा द्वेष मुळीच नसतो, निर्वाण सुद्धा कोणावर प्रेम किंवा द्वेष करीत नाही. महाराज, पर्वताच्या शिखराचे हे 5 गुण निर्वाणात पाहावयास मिळतात. यावर राजा म्हणते नागसेन, अतिउत्तम. आपण ज्या प्रकारे अनेक गोष्टींनी युक्त उपमेद्वारे मला हे समजावून सांगितलं, हे बरोबर आहे. म्हणते नागसेन, ही अशीच गोष्ट आहे, मी हिला स्वीकार करतो, असं राजा मिलिंद म्हणते नागसेनाच्या या वचनांचे संबोधन करतात. खूप सुंदर विषय होता. निर्वाणाचं रूप, काळ आणि लक्षणे सांगता येत नाही, परंतु छोट्या म्हणजे ते अशा प्रकारे व्यक्त करणं शक्य नाहीये. ज्याला त्याची अनुभूती होती तोच त्याचं मूळ आस्वाद घेऊ शकतो. पण असे काही गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये ते गुण पाहायला मिळतात. त्या गुणांनी आपण हे समजू शकतो. आज आपण ते समजून घेतलेलं आहे. या संदर्भात जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी आपला माईक ओपन करून प्रश्न केला पाहिजे. हॅलो, पंधरावी म्हणते जी. हा मंगल, बोला. तुम्ही तुमच्या सोपी शब्दांमध्ये थोडस एक्सप्लेन करा ना. कशाबद्दल? निर्वाणाबद्दल. अच्छा. हा, निर्वाणाबद्दल. हे बघा, निर्वाण ही अशी अवस्था आहे की एखाद्या व्यक्तीने एखादा पदार्थ आहे तो फार दुर्मिळ आहे. दुर्मिळ म्हणजे कधीही खावयास मिळत नाही. आणि असा व्यक्ती की त्याने फार मोठा प्रवास करून, जंगल पायाखाली घालून, एखादा पर्वत चढून वनस्पती शोधली आणि त्या वनस्पतीपासून एखादी भाजी तयार केली आणि ती भाजी खाल्ल्यावर फक्त तोच असा व्यक्ती आहे की त्याची तो चव जाणू शकतो, है की नाही? कारण की त्याने साक्षात त्याचा अनुभव घेतलेला आहे. परंतु त्याचा काळ आणि रूप स्थिती इतर लोक नाही पाहू शकत, कारण की लोकांनी ती पाहिलेली नाहीये किंवा तिचं रूप लोकांना दिसत नाही, कधी तिच्याबद्दल ऐकलेलं नाहीये. परंतु ज्याने अनुभव घेतलेला आहे, अनुभव घेतलेलाच व्यक्ती तिच्यातला आनंद, तिच्यातला स्वाद आणि तिच्यातलं माधुर्य जाणू शकतो. त्याच पद्धतीचं निर्वाण आहे. निर्वाण हे कुठल्याही पद्धतीच्या रूपामध्ये किंवा कुठल्याही पद्धतीच्या स्थिती, अशी त्याची स्थिती आहे, असं त्याचं रूप आहे किंवा अशा काळात तो उत्पन्न होतो किंवा त्याची अशी लक्षणं आहे, असं सांगणं कठीण नाही, है की नाही? तो जेव्हा अनुभवायास मिळतो त्याच वेळेस तुम्ही ते सांगू शकता की नाही हे असं आहे. पण ते फक्त कोणाला कळते? ज्याने तो प्राप्त केलेला आहे, ज्याने तो साक्षात्कार केलेला आहे, त्यालाच त्याच्या गोष्टीचा अनुभव, फिलिंग होत असते. जसं की एखादी जखम झाल्यानंतर जखम झालेल्या वेदनेचे दुःख त्या व्यक्तीलाच होत असते, है की नाही? हे झालं दुःखासंदर्भात. पण त्या जागी आपण थोडस वेगळं बघू की ज्याने निर्वाण प्राप्त केलेलं आहे की नाही, आणि ती जखम जी आहे त्या जखमची वेदना त्याने अनुभवलेली असते, बाकीचे लोक फक्त पाहू शकतात. पण एखादं असं औषध की ते औषध घेतल्याने
त्याची ती जखम बरी होते आणि बरी झाल्यावर त्याला तो आनंद जो मिळतो तो आनंद फक्त तो व्यक्तीच जाणू शकतो. त्याच पद्धतीत निर्वाणाचं सुद्धा आहे. मग हे निर्वाण रूपाने किंवा असं असे दिसतं, अशा अशा काळात उत्पन्न होतं, अशी अशी लक्षणे असं उपमेद्वारे स्पष्टीकरणाने किंवा तर्काने सांगता येत नाही. परंतु भंते नागसेनांनी अशा गोष्टीबद्दल सांगितलं की जसं कमळ आहे. मग कमळामध्ये जो गुण आहे तो गुण जसा तसा निर्वाणामध्ये आहे. हे की नाही? पण तो कधी अनुभवास मिळतो? प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला अनुभवास मिळतो. अशीच गोष्ट आहे. समजलं तुम्हाला? हा, साधू 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 म्हणते. किती? 7 सप्ताह. म्हणजे 7 सप्ताह भगवान बुद्धांना प्राप्त झालेल्या त्या विमुक्तीचा ते फक्त आनंद. त्याला एक शब्द आहे विमुक्ती संप्रजन्यामध्ये ते राहिले आहे की नाही? त्याला एक अजून एक शब्द आहे जो मला आठवत नाहीये. तो विमुक्ती रस त्यांनी ग्रहण केला. म्हणजे त्यांना ते एकदम विसरले होते की बाह्य जगामध्ये काय चालू आहे. 7 सप्ताहात त्यांना प्राप्त झालेल्या निर्वाणाचा आनंद घेतला. याच्यावरून तुम्ही जाणू शकता की निर्वाणाचं सुख किती महान असेल. आता ते आपण नाही प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे आपण सुद्धा त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. उपमेद्वारे पण नाही सांगू शकत. परंतु ते आहे जसं की महासमुद्रात किती पाणी आहे, किती जीवजंतू आपण सांगू शकत नाही. तसं निर्वाणाचे गुण अनंत आहे. आपण त्याला विशद करू शकत नाही, सांगू शकत नाही. असं आहे. परमोच्च सुखाला प्राप्त होण्याची उच्च अवस्था आहे. आज झालेल्या या महान उत्तम धम्मदेशनेनं तुम्हा सर्वांना ह्याच भगवान गौतम बुद्धांच्या शासनामध्ये उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचं भाग्य प्राप्त हो. सभेंद्रियो विवज्जन्तु साप्तरोगो विनश्यतु माते भवन्त्वन्तिरायो सुचिग्रायुको भव अभिवादनशीलाञ्च नित्यं वड्डापचायिनो चत्तारो धम्म वर्धन्ति आयुर्वन्नो सुखं बलम्. साधु साधु